उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण मिळालंय। 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पण सोहळा होणार आणि त्या पार्श्वभूमीवर 16 जानेवारीलाच उद्धव ठाकरेंना निमंत्रण पत्रिका मिळाल्याची माहिती मिळते। स्पीड पोस्टनं शिवसेना भवनच्या पत्त्यावर ही निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रतिष्ठानचे महासचिव चंपक राय यांनी उद्धव ठाकरेंना आमंत्रित केलंय। दरम्यान राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणावरून खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपचा नतद्रष्टपणा आहे, नटनट्यांना निमंत्रण दिलं मात्र ठाकरेंशी असे वागले। राम तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही अशी टीका संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर केली। दरम्यान ठाकरेंना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे, त्यामुळे त्यांनी नाशिकच्या काळाराम काय कोणत्याही मंदिरात जावं असं प्रत्युत्तर मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं। नतद्रष्टपणा आणि दळभद्रपणा, टीव्ही स्टार, नट्या, नट बरं का, ज्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही, पण तुम्हाला फक्त एक इव्हेंट करायचा आहे म्हणून तुम्ही त्यांना खास आमंत्रणं दिली। पण ज्या ठाकरे कुटुंबाचा आणि शिवसेनेचा त्या लढ्याशी अत्यंत महत्त्वाचा संबंध होता, संघर्ष होता, तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारे वागत असाल तर प्रभू श्रीराम तुम्हाला श्राप दिल्याशिवाय राहणार नाही। कसं आहे, त्यांचा पक्ष त्यांना आता वाढवायचा आहे। त्यांना आता लोकसभेला मी सांगितलं की त्यांनी एखादी जागा त्या ठिकाणी निवडून आणावी आणि म्हणून त्यांना प्रयत्न करणं आवश्यक आहे। त्यांचं आता त्यांनी काळाराम मंदिरात जावं, अयोध्येला जावं, सगळ्यांना मंदिरं उघडं आहेत, त्यांच्यासाठी पण आहे, त्यांना अयोध्येला पण मंदिर उघडं आहे, ते म्हणले मी नंतर जाईल, त्यांनी नंतर जावं।